Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about next concept, that is centrifugal force. Okay, in the previous lecture we have already discussed about centripetal force. In that discussion we stated centripetal force is a real force. It exists in inertial frame of reference. Okay, centripetal force is रिक्वायर्ड फोर्स फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन. या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला पाहिलाय आणि सेंट्रिपेटल फोर्सचा त्या ठिकाणी वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहितात ते सुद्धा डिस्कशन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, थोडक्यात रिव्हिजन म्हणून घेतो आणि लगेच आपण सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल बोलूया आणि तुम्हाला एक असाइनमेंट देणार आहे हे डिस्कशन झाल्यानंतर. क्लिअर आहे सर्वांना? नाउ सी हियर, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय हे पहा. आपण असं कन्सिडर केलं होतं, लेट अस कन्सिडर पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन वगैरे वगैरे हे आपण बोललेलो आहोत ऑलरेडी, राईट? ओके, आणि त्यामध्ये हे डिस्कशन करत असताना अँटी क्लॉक त्यामध्ये डिस्कशन करत असताना सो दिस इज रेडियस वेक्टर आर बार असं म्हटलं होतं आपण. सेंट्रिपेटल फोर्स हा नेहमी सेंटरकडे ऍक्ट होत असतो. सेंट्रिपेटल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. ही रेडियस आहे, अलॉंग द रेडियस सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट्स. तर आपण कधी कधी एफ सी ने दाखवतो, कधी कधी आपण त्याला एफ सी पी ने सुद्धा दाखवतो. सीपी म्हणजे सेंट्रिपेटल. कळलं सर्वांना? आता या केसमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कळल्या होत्या पहा, की सेंट्रिपेटल फोर्स ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. क्लिअर आहे सर्वांना? ओके, हा पहिला पॉइंट मान्य. ओके, त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स डायरेक्शन फॉर्म मध्ये कसं लिहितात, तर हे आपण असं पाहिलं होतं की सेंट्रिपेटल फोर्स एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. एफ सी बार म्हणायचं आणि या ठिकाणी आर कॅप म्हणायचं. हे दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन आहेत, त्यामुळे तो मायनस साइन द्यायचं. लक्षात येते का सर्वांच्या? हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आपण हेही बोललो होतो की सेंट्रिपेटल फोर्स हा कसला फोर्स आहे? रियल फोर्स आहे. कसला फोर्स आहे? रियल फोर्स. कारण तो फोर्स आपण एक्सपिरियन्स करतो. कळलं? मी तुम्हाला सांगितलं एक स्ट्रिंग घ्या, स्ट्रिंगला एका बाजूला एक स्टोन बांधा आणि ते फिरवा. तुम्हाला ते या ठिकाणी सेंटरला ताण बसेल, म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स येतो. जो काय तुम्हाला सेंटरला टेन्शन येणार आहे ना, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर आहे सर्वांना? इट इज रियल फोर्स. आता रियल फोर्स आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणणार? इट एक्झिस्ट इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कळते का सर्वांना? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता व्यवस्थित डायग्राम कडे पहा आणि त्या ठिकाणी अजून एक सांगा मला. रेडियस वेक्टर ह्या डायरेक्शनला आहे, सेंट्रिपेटल फोर्स त्या डायरेक्शनला आहे. दोघांमधला अँगल किती रे? 180 डिग्री. 180 डिग्री और पाय रेडियन. हे लक्षात आलं का सर्वांच्या? हे तुम्हाला डिफरन्स मध्ये लिहायचंय आणि बोर्ड एक्झामिनेशनला डिफरन्स यापूर्वी विचारलेला होता. कोणता डिफरन्स? सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स मधला. आता सेंट्रिपेटल फोर्सचं जर एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो सेंट्रिपेटल फोर्सचं एक्झाम्पल की काय म्हणतात आपल्याला? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन ऑर्बिट. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत अबाउट द न्यूक्लियस. in this case centripetal force is electrostatic force of attraction. कळलं सर्वांना? म्हणजे या ठिकाणी जो काय सेंट्रिपेटल फोर्स आहे हा सेंट्रिपेटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. आता तुम्ही सर्वांनी एक काम करायचंय, तुम्ही सुद्धा एक्स्ट्रा अजून एक एक्झाम्पल लिहायचे. सेंट्रिपेटल फोर्स तुम्ही ऑलरेडी नोटबुक मध्ये लिहून घेतलेला आहे, पूर्णच्या पूर्ण कंटेंट. त्याच्या खाली एक्झाम्पल्स म्हणायचं. कोणतेही दोन एक्झाम्पल तुम्ही सर्च करायचे आणि लिहायचे त्या ठिकाणी. कळलं सर्वांना? एक्झाम्पल झालेले आहेत आपल्या डिस्कशन मध्ये. स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला एंडला आपण स्टोन किंवा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय केलेलं आहे? टाय केलेला आहे. नाव रिव्हॉल्व इन दिस केस सेंट्रिपेटल फोर्स मेंटेन्स द सर्क्युलर मोशन. तुम्ही कोणतेही दोन एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहायचे म्हणजे लिहायचेच. हे कळलं सर्वांना? नाव हे लक्षात आलं सर्वांच्या. नाव लेट अस डिस्कस अबाउट सेंट्रिफ्युगल फोर्स.
सेंट्रीफ्युगल फोर्स अँड सेंट्रीपेटल फोर्स बोथ आर अपोजिंग इन नेचर. दोघांचं नेचर कसं आहे? अपोजिंग आहे. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय? सेंट्रीफ्युगल म्हणजे काय? ओके, आता हे रफ करून टाकतो मी. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय? इट इज अ फोर्स विच ऍक्ट्स अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रीपेटल मध्ये काय होतं? सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीफ्युगल मध्ये तसं नाही. ओके, हा झाला तुमचा सेंट्रीपेटल फोर्स आणि हा झाला तुमचा कोणता? सेंट्रीफ्युगल फोर्स. याला मी FCF असं दाखवतो. दोघं पण फोर्सेस आहेत, दोघांचं मॅग्निट्यूड सेमच आहे, परंतु त्या ठिकाणी दोघांचं नेचर कसं आहे? एकमेकांच्या अपोजिट आहे. एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर हे पहा. समजा आपण काय करूया, एक बकेट घेऊ, त्या बकेटमध्ये वॉटर घ्यायचं. ओके, त्या बकेटमध्ये वॉटर घ्यायचं आणि ती बकेट अशी व्हर्ल करायची. त्या बकेटला काय करायचं? एक स्ट्रिंग बांधायची आणि ती बकेट अशी फिरवायची वरती. ओके, जोर जोरात फिरवायची. त्या केसमध्ये वॉटर टॉपमोस्ट लेवलला बकेट गेली तरी सुद्धा स्पिल होणार नाही, खाली पडणार नाही. ठीक आहे ना? उदाहरणार्थ पहा कसं. लेट अस से दिस इज अ बकेट. लेट अस से दिस इज बकेट. ओके, याला आपण काय केलं? एक टाय केलेलं आहे आणि याच्यामध्ये वॉटर आहे. पहा, यास आपण जोरामध्ये फिरवत असताना या ठिकाणी हे वॉटर खाली पडत नाही, कारण त्या वॉटरवरती एक फोर्स लागलेला असतो आणि हा फोर्स या डायरेक्शनला असतो. कळले? दिस फोर्स इज नोन ॲज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स आहे हा? सेंट्रीफ्युगल फोर्स. कळलं का सर्वांना? या पर्टिक्युलर केसमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स हा वरच्या डायरेक्शनला असणार आहे, विच बॅलन्सेस द वेट ऑफ वॉटर. हिअर वेट ऑफ वॉटर, वॉटरचं जे काय वेट आहे, वेट म्हणजे फोर्स, वॉटरचं जे वेट आहे हे कोणी मेंटेन केलेलं आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सने. कळलं का सर्वांना? देअरफॉर वॉटर डज नॉट स्पिल आउट. ओके, बरं हे ठीक आहे, तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं. आता उदाहरणार्थ जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं की समजा गोफन वगैरे तुम्हाला माहित असेल, गोफन. ओके, त्यामध्ये आपण दगड फिरवतो जोरजोरामध्ये. ओके, नाव त्या केसमध्ये ज्यावेळेस तो दगड आपण सोडतो त्यावरती कोणता फोर्स झालेला असतो? सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. क्लिअर आहे का सर्वांना? ओके, नाव अजून काय सेंट्रीफ्युगल फोर्स अजून एखादं जर एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपण काय म्हणता येईल आपल्याला? सेंट्रीफ्युगल, हा, बल्जिंग ऑफ अर्थ. ही समजा अर्थ आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे की अर्थ परफेक्ट स्फेअर आहे का नाही. अर्थ कशी आहे? इक्वेटरला हा तुमचा पोलचा भाग आहे, पोल हा आहे इक्वेटरचा भाग. इक्वेटरला बल्ज झालेली आहे, पसरलेली आहे आणि पोलवरती फ्लॅट झालेली आहे. दिस इज ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. बरं ठीक आहे, हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे आपल्या त्या ठिकाणी नोट्समध्ये. परंतु तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का सेंट्रीफ्युगल फोर्स कसा आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स इज अपोजिट टू दॅट ऑफ दी सेंट्रीपेटल फोर्स. लक्षात आलं सर्वांच्या? ओके, क्लिअर आहे सर्वांना? नाव हे पहा, अपोजिंग नेचर आहे परंतु दोघांचं मॅग्निट्यूड सारखंच आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. क्लिअर? नाव व्हॉट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स इज शूडो फोर्स. कसला फोर्स आहे हा? शूडो फोर्स. शूडो म्हणजे रिअल नसणारा, नॉन रिअल. क्लिअर? सेंट्रीफ्युगल फोर्स इज शूडो फोर्स म्हणजेच कसला? नॉन रिअल फोर्स. In UCM, centrifugal force is a pseudo force in a UCM which acts along the radius. Okay, आता या ठिकाणी हे पहा, मी तुम्हाला let us consider particle P is performing circular motion in anti-clockwise direction. हे लिहिताना लिहायचं हे असं. Okay, now on particle P, centripetal force acts towards the center and centrifugal force acts away from the center. दिसते तुम्हाला? ह्या दोघांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कितीचा अँगल आहे बरं? सेंट्रीपेटल फोर्स सेंटरकडे चाललाय, सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर आहे, म्हणजे या दोघांमध्ये किती अँगल आहे? 180 डिग्रीचा. ओके, आता अजून थोडंसं डिटेलमध्ये बोलूया. ही आहे रेडियस वेक्टर आर बार, कारण रेडियस वेक्टर आपण ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर दाखवतो. व्यवस्थित इथं पाहायचं आणि मला सांगायचं फेज अँगल बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 180 डिग्री. का? कारण सेंट्रीपेटल फोर्स आतमध्ये, रेडियस वेक्टर बाहेर आहे. आता अजून दुसरा क्वेश्चन,
फेज अँगल बिटवीन सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रेडियस वेक्टर. हे पहा, सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर आहे, रेडियस सुद्धा अवे फ्रॉम द सेंटर आहे. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शनला चाललाय आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शनला चाललेला आहे, मान्य आहे. रेडियस वेक्टर पण ह्या डायरेक्शनला आहे. ही तर सेंटर आहे म्हणल्यावर ही पण या डायरेक्शनला आणि रेडियस वेक्टर सुद्धा या डायरेक्शनला. म्हणजे याचा अर्थ अँगल किती आहे दोघांमध्ये? 0 डिग्री. किती? 0 डिग्री. लक्षात ठेवायचं हे आपल्याला डिफरन्स मध्ये लिहायचं आहे, डिफरन्स मध्ये. क्लिअर आहे सर्वांना? आणि जसं तुम्हाला फळ्यावर दिसतंय ना, हे जसंच्या तसं तुमच्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. हे कळलं? सो नाव हे कळलं आपल्याला की ही रेडियस आहे आणि अलॉंग द रेडियस सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय. सो सेंट्रीफ्युगल फोर्स इज शॅडो फोर्स इन अ UCM which acts along the radius. हे वाक्य कळलं का? ओके, which acts along the radius and directed away from the center. महत्वाचा पॉइंट आहे, directed away from the center of the circle. हे क्लिअर आहे सर्वांना? हे क्लिअर आहे? ओके, डेफिनेशन आहे तशी लिहायची. यानंतर काय लिहायचं? Let us consider particle P is performing uniform circular motion in anti-clockwise direction as shown in the figure. Then centripetal force acting on the particle is towards the center of the circle and centrifugal force acting away from the center of the circle. सेंट्रीफ्युगलचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोणतं माहिती का? की ज्यावेळेस आपण बसमध्ये बसलेलो असतो आणि बस इज टेकिंग टर्न. ओके, मग त्या केसमध्ये काय होत असतं? आपण अवे फ्रॉम डायरेक्शनला त्या ठिकाणी काय होत असतं? म्हणजे अवे फ्रॉम डायरेक्शन आपल्यावरती फोर्स लागत असतो. कळलं का सर्वांना? ही बस इज टेकिंग टर्न टुवर्ड्स द लेफ्ट, then we get tilted towards the right due to centrifugal force. कळते का सर्वांना? लक्षात ठेवा. हे लक्षात आलं? नाव मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज गिवन बाय, तुम्हाला मी सांगितलंच आहे, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू एक्सेलरेशन. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये सुद्धा मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन काय आहे? v²/r. नंतर आपण या ठिकाणी v इज इक्वल टू r ओमेगा पुट केलं आणि r ओमेगा पुट केल्यावरती परत हे इक्वेशन आपल्याला भेटलं या म्हणजे जे सेंट्रीपेटल फोर्स जे उत्तर आलेत ना, तेच तुम्हाला इथं उत्तर येणार आहेत फॉर मॅग्निट्यूड. आता वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहायचं पहा. सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपेटल फोर्स दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे. मी तुम्हाला लिहिण्यासाठी टेक्निक सांगितली. कसं लिहितात? ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू, पहिले त्याचं मॅग्निट्यूड लिहून घ्यायचं, mv²/r. आणि आता आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्शन लिहायची, आर कॅप इथं लिहा आणि एफ बार या डायरेक्शन लिहा. आता काय करा? आता चेक करा सेंट्रीफ्युगल फोर्स आणि रेडियस वेक्टर कशा आहेत. सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शनला आहे, रेडियस वेक्टर पण त्या डायरेक्शनला आहे. म्हणजेच रेडियस वेक्टरचा जो काही युनिट असणार आहे, युनिट वेक्टर हा पण त्या डायरेक्शन असणार आहे. म्हणजे हे दोघांमध्ये कसं साइन इन? प्लस साइन इन. हेच उत्तर आपलं सेंट्रीपेटल मध्ये मायनस आलं होतं, कारण आर बार ह्या डायरेक्शनला आणि सेंट्रीपेटल फोर्स या डायरेक्शनला. परंतु या केसमध्ये तसं नाही. ज्या डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्या डायरेक्शनला रेडियस वेक्टर आहे आणि म्हणून दोघांमध्ये काय आहे? प्लस साइन येईल. कळलं का सर्वांना? और परत सेम टू सेम त्याच्यासारखंच, सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती आपल्याला, इथं लिहायचं आर कॅप आणि इथं लिहिलं तुम्ही प्लस साइन, इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. व्हॉट इज आर कॅप? दॅट इज आर बार अपॉन आर. युनिट वेक्टर माहिती ना आता सर्वांना कसं लिहायचं ते. सो आर कॅन्सल. व्हॉट इज युअर आन्सर? m ओमेगा स्क्वेअर आर बार. आणि इथे काय द्या तुम्ही? इथं प्लस साइन द्या, प्लस साइन. हिअर प्लस साइन इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रेडियस वेक्टर आर बार बोथ आर सेम. हे क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? आणि तसे आपल्याला माहितीच आहे, युनिट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, युनिट काय असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं युनिट काय असणार आहे? न्यूटन. SI युनिट इज अ न्यूटन, CGS युनिट इज अ डाइन. माहित आहे आपल्याला सर्वांना. ठीक आहे. डायमेन्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. हे तुम्हाला सर्वांना समजलं का? तर तुम्हाला मी या ठिकाणी ही ॲज इट इज वहीमध्ये कॉपी करायचं. हा एक असाइनमेंट दिलेला आहे. दुसरा असाइनमेंट ह्याचे कोणतेही 2 एक्झाम्पल लिहायचे. तुम्ही ते पॅसेंजरवाले एक्झाम्पल लिहा किंवा बल्जिंग ऑफ अर्थ ॲट इक्वेटर ते वाले एक्झाम्पल लिहा, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही.
हे क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर अशा प्रकारे हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा पार्ट होता. अजून एक असाइनमेंट, ठीक आहे, तुम्ही एक असाइनमेंट लिहूनच घ्या, असाइनमेंट साईडला लिहूनच घ्या, महत्वाचे आहेत हा. असाइनमेंट करायचेच, असाइनमेंट हे करायचेच. ओके, नाव सी, पहिला असाइनमेंट काय, राईट अ नोट ऑन सेंट्रीफ्युगल फोर्स. याच्यामध्ये काय लिहायचं, डेफिनेशन लिहायची, मॅग्निट्यूड लिहायचं, डायरेक्शन लिहायची. 2 नंबर, एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि 3 नंबरचा असाइनमेंट आहे सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स या दोघांमधला डिफरन्स लिहायचा आहे. पेपरला विचारला होता, व्यवस्थित लिहायचा आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी हा डिफरन्स लिहून त्याचं जे काही आन्सर आहे हे मला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर हे झालं तुमचं सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दलचं डिस्कशन. ओके, आता या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स हा एकदम छोटासा कॉन्टेंट होता. ओके, त्यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या होत्या की सेंट्रीफ्युगल फोर्स इज नॉन रियल फोर्स or a pseudo force, it exists in non inertial frame of reference. ओके, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. द अँगल बिटवीन, हे पाहिजे तुम्हाला डिफरन्स साठी सांगतो मी सर्व काही. अँगल बिटवीन सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 0 डिग्री, whereas अँगल बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 180 डिग्री. मी तुम्हाला आता हे सगळे डिफरन्सचे पॉईंट पण क्लिअर केलेले आहेत. लक्षात आलं का सर्वांच्या? आता यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्सचा हा जो काय पार्ट आहे हा अत्यंत त्या ठिकाणी छोटाच पार्ट आहे, त्यामुळे आपण एक काम करूया, अजून एखादं न्यूमेरिकल या ठिकाणी या पॉइंटमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. न्यूमेरिकल तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला माहितीच आहे किती महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके, तर हा जो काही न्यूमेरिकल आहे हा न्यूमेरिकल तुम्हाला MSTCET 2010 ला विचारलाय. ओके, यस, तर हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित, एकदम डिटेलमध्ये सांगितलं हे सर्व काही, ठीक आहे ना, डायग्राम सकट लिहायचं हे. ओके, आता पुढचा जो काय त्या ठिकाणी आपण न्यूमेरिकल प्रॅक्टिस करणार आहोत तो न्यूमेरिकल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तो न्यूमेरिकल व्यवस्थित पहिले वाचा, तोपर्यंत मी हे रफ करून टाकतो, ठीक आहे ना. ओके, नाव सी, न्यूमेरिकल मध्ये काय काय दिलंय, MSTCET 2010 ला न्यूमेरिकल आहे हा. ओके, a coin is placed, read the numerical, a coin is placed on rotating turntable rotated with the angular speed omega. त्यांनी काय सांगितलं, एक टर्न टेबल आहे आणि म्हणजे थोडक्यात हे असं, हा एक टर्न टेबल आहे आणि हा टर्न टेबल रोटेट होते. त्यांनी सांगितलं कॉइन इज प्लेस्ड ऑन रोटेटिंग टर्न टेबल विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. ह्याच्यावरती एक कॉइन ठेवला आपण. द कॉइन जस्ट स्लिप्स इफ इट इज प्लेस्ड ॲट 4 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ टेबल. ज्यावेळेस हा सेंटर ऑफ टेबल पासून 4 सेंटीमीटर अंतरावरती होता त्यावेळेस तो काय झाला, जस्ट स्लिप झाला, म्हणजे त्यावरती कोणता फोर्स लागला, सेंट्रीफ्युगल फोर्स. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज डबल, या केसमध्ये ओमेगा एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी होती. त्यांनी काय सांगितलंय, जर आपण 2 ओमेगा एवढं केलं, अँग्युलर व्हेलॉसिटी इज डबल, जर आपण अँग्युलर व्हेलॉसिटी 2 ओमेगा केलं, म्हणजे असं आपण म्हणूया ओमेगा 1 म्हणजे इनिशियल ओमेगा इज इक्वल टू ओमेगा होतं आणि फायनली जर आपण 2 ओमेगा केलं तर त्या ठिकाणी हे डिस्टन्स किती असेल, ॲट व्हॉट डिस्टन्स विल कॉइन स्टार्ट्स टू स्लिप, तर किती अंतरावरती त्या ठिकाणी कॉइन डिस्प्लेस होणार आहे हेच त्यांनी आपल्याला सांगितले. व्यवस्थित परत एकदा रीड करा, परत एकदा रीड करा. ओके, त्यांनी काय सांगितलंय, इफ R1 इज इक्वल टू, ज्यावेळेस इनिशियल डिस्टन्स या ठिकाणी R1 होतं, R1 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर घेऊ किंवा R1 इज इक्वल टू R घेऊ. ठीक आहे ना. इफ R1 इज इक्वल, ओके, R1 इज इक्वल टू घेऊया, R1 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, त्यावेळेस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी वॉज ओमेगा. परत त्यांनी काय सांगितलंय, फायनली तुम्ही ओमेगा 2 इज इक्वल टू 2 ओमेगा जर केलं तर R2 हे उत्तर किती असेल, असा या प्रश्नाचं मिनिंग आहे. MSTCET 2010 ला विचारला क्वेश्चन. सोपं आहे की नाही, डेटा कळला का सर्वांना. ओके, हे पहा, टर्न टेबल आहे,
म्हणजे हा टेबल रोटेट होतोय. आपण जर कॉइन हा 4 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर ठेवला, r इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, तर तो कॉइन स्लिप होईल सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे. कळलं? पण जर मग आपण इथं स्पीड ओमेगा होता, आता जर आपण स्पीड 2 ओमेगा केलं तर हे किती अंतर ठेवावं लागेल असा प्रश्न आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, तुम्हाला काही या ठिकाणी हिंट वगैरे भेटते का पहा बरं. हिंट वगैरे भेटते का पहा. या पर्टिक्युलर केसमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्सच लागणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? सेंट्रीफ्युगल फोर्सच लागणार आहे. लक्षात आलं का? ओके, आपल्याला सर्वांना माहित आहे ना, पण वी नो दॅट सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. क्लिअर आहे सर्वांना? ओके, यावरून आपण असं म्हणू शकतो का की सेंट्रीफ्युगल फोर्स अपॉन m इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच त्या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा कसा असणार आहे? कॉन्स्टंट आहे, कारण कॉइनचं मास नाही बदलणार. ओके, तर या ठिकाणी आपण काय म्हणूया, हा पार्ट आहे कॉन्स्टंट. बरोबर, पार्ट कसा आहे हा? कॉन्स्टंट इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला असंही म्हणता येईल, काय म्हणता येईल? r ओमेगा स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट. लेट अस से दिस इज k इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर कॅल्क्युलेशन साठी. बरोबर. ओके, नाव आता हे झालं तुमचं k इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. नाव फॉर अ फर्स्ट कंडिशन, फॉर इनिशियल कंडिशन म्हणतो मी, फॉर इनिशियल कंडिशन कॉमा k इज इक्वल टू r1 ओमेगा 1 स्क्वेअर. कॉन्स्टंट तर कॉन्स्टंट राहणार आहे. सो से इट इज इक्वेशन नंबर 1. फॉर फाइनल कंडिशन k इज इक्वल टू r2 ओमेगा 2 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? r2. सो नाव डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. काय भेटेल बरं? इक्वेशन 2 आहे तुमचं k, इक्वेशन 1 पण k च आहे. इक्वेशन 2 k इज इक्वल टू r2 ओमेगा 2 स्क्वेअर अपॉन r1 ओमेगा 1 स्क्वेअर. सो k कॅन्सल, देअरफॉर वी कॅन से दॅट, आता हे इकडे घेऊन जा, r1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू r2 ओमेगा 2 स्क्वेअर. ओके, जेवढे जास्त न्यूमेरिकल्स आपण प्रॅक्टिस करणार तेवढा जास्त फायदा होणार, हे लक्षात ठेवा. ओके, सो r1 किती? r1 आहे 4 इंटू ओमेगा 1, इट इज ओमेगा त्याचा स्क्वेअर. ओमेगा 1 ची व्हॅल्यू किती आहे? ओमेगाचे इज इक्वल टू r2 किती आहे? r2 लक्षात ठेवा, तसंच r2. ओमेगा 2 किती आहे? 2 ओमेगा. तर ओमेगा 2 च्या ऐवजी 2 ओमेगा पुट करतो आणि ओमेगा 2 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे असं लिहितो. सो 4 इज इक्वल, ओके, 4 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू r2 4 अगेन ओमेगा स्क्वेअर. सो 4 कॅन्सल, याचा स्क्वेअर झाला ना हा. ओके, नाउ ओमेगा स्क्वेअर कॅन्सल, देअरफॉर 1 इज इक्वल टू r2. सो देअरफॉर वी कॅन से दॅट r2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर का? कारण आपण इथं जी काय r ची व्हॅल्यू आहे सेंटीमीटर मध्येच प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे r2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. असं कुठं ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? चेक करा. असं कुठं ऑप्शन? यस, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, तर अशा टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये पाहायला भेटतात. भरपूर न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करा, भरपूर न्यूमेरिकल्स आपणही प्रॅक्टिस करूया, की जेणेकरून प्रत्येक न्यूमेरिकल त्या ठिकाणी आपल्या हाताखालून जाईल आणि आपल्याला प्रॉपरली त्याची प्रॅक्टिस करता येईल आणि त्या न्यूमेरिकल सोबत आपली ओळख होईल. म्हणजे 100% तुम्हाला पेपरमध्ये न्यूमेरिकल्स सुटतीलच. न्यूमेरिकल्स पासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. फिजिक्स मध्ये जर तुम्ही न्यूमेरिकल सोबत मैत्री केली तर फिजिक्स तुम्हाला अत्यंत सोपं जाईल. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर हा एक न्यूमेरिकल होता, हा तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिला. दुसरा न्यूमेरिकल मी तुम्हाला ॲज अ असाइनमेंट न्यूमेरिकल देतो, तर तो न्यूमेरिकल तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा आणि पहा तुमचं उत्तर काय येते. ठीक आहे ना? ओके, थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.